नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूपच महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा विषय घेऊन आलो आहोत. केळीचं झाड घराजवळ लावणं शुभ असतं की अशुभ? काही लोक म्हणतात केळीचं झाड अत्यंत शुभ असतं, तर काहींचं म्हणणं आहे की ते घरासाठी त्रासदायक ठरू शकतं. खरं काय आहे? वास्तुशास्त्र काय सांगतं? केळीचं झाड कुठे लावावे, कुठे लावू नये आणि चुकीच्या ठिकाणी लावल्यास कोणते दोष निर्माण होतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांचे सविस्तर आणि शास्त्रशुद्ध उत्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे केळीचं झाड घरासाठी कसं वरदान ठरू शकतं. केळीचं झाड धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. भारतीय संस्कृतीत केळीचं झाड अत्यंत पवित्र मानलं जातं. लग्न समारंभात, सत्यनारायण पूजेत, हरतालिका, वट सावित्री, गुरुपौर्णिमा, देवपूजेत पत्री, पाने, फळे, केळीचे झाड गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं. केळी म्हणजे समृद्धी, संतती, सौभाग्य आणि सात्विकता. म्हणून प्रश्न निर्माण होतो, एवढं पवित्र झाड घराजवळ लावणं कसं अशुभ ठरू शकतं? उत्तर आहे, योग्य दिशा आणि जागा नसेल तर. वास्तुशास्त्रानुसार केळीचं झाड शुभ कधी? वास्तुशास्त्रानुसार झाडाचं शुभ अशुभता त्याच्या दिशेवर अवलंबून असते. केळीचं झाड शुभ ठरते जेव्हा उत्तर, पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशा. केळीचं झाड या दिशेला असेल तर घरात धनवृद्धी, शिक्षणात प्रगती, मानसिक शांतता, देवकृपा वाढते. बागेत किंवा मोकळ्या जागेत, घराला लागून भिंतीजवळ नको. किमान 5 ते 7 फूट अंतर असावे. पूजेच्या जागेजवळ, थेट समोर नाही. गुरुग्रह मजबूत होतो, विवाहित अडथळे कमी होतात. केळीचं झाड अशुभ कधी ठरतं? आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. दक्षिण किंवा नेतृत्व दिशेला केळीचं झाड. या दिशा यम आणि राहूशी संबंधित. केळीचं झाड पाण्याचं प्रमाण जास्त घेतं, त्यामुळे आर्थिक अडचणी, सतत खर्च, आजारपण, घरात वाद. घराच्या अगदी भिंतीला लागून केळीचं झाड ओलावा वाढवतं. भिंतीमध्ये सीलन, नकारात्मक ऊर्जा साठते. घरात आळस, नैराश्य. मुख्य दरवाजासमोर केळीचं झाड, शुभ ऊर्जा अडते. संधी घरात येण्याऐवजी परत जातात. व्यवसायात अडथळे. सतत सुकलेलं किंवा रोगट केळीचं झाड. सुकलेलं झाड म्हणजे नकारात्मकतेचं केंद्र. अशी झाडं त्वरित काढून टाकावीत. केळीचं झाड आणि ग्रहदोष. केळीचं झाड गुरुग्रहाशी जोडलेलं आहे. जर झाड चुकीच्या दिशेला असेल, कापलेलं, वाळलेलं असेल, अपवित्र ठिकाणी असेल तर गुरुग्रह कमजोर होतो. विवाहित उशीर, संतती अडचणी, शिक्षणात अडथळे. केळीचं झाड योग्य पद्धतीने लावण्यासाठी वास्तू उपाय. उपाय पहिला, केळीचं झाड गुरुवारी लावा. पिवळे कपडे घाला. हळद प्लस गूळ अर्पण करा. उपाय दुसरा, झाडाजवळ कधी कचरा ठेवू नका. दर गुरुवारी पाणी घाला. हळद किंवा पिवळे फुले अर्पण करा. उपाय तिसरा, झाड कापायचा असल्यास गुरुवारी ओम बृहस्पते नम 11 वेळा म्हणा. केळीचं झाड घरासाठी वरदान कसं ठरतं? योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने लावलेलं केळीचं झाड घरात सकारात्मकता, ऊर्जा वाढवतं. गुरुकृपा मिळून देतं. आर्थिक स्थैर्य आणतं. विवाह व संततीत दोष कमी करतं. देवपूजेसाठी सात्विक वातावरण निर्माण करतं. तर मित्रांनो, केळीचं झाड अशुभ नाही, पण चुकीची दिशा, जागा आणि दुर्लक्ष यामुळे ते त्रासदायक ठरू शकतं. योग्य वास्तुनियम पाळले तर केळीचं झाड म्हणजे समृद्धी, सौभाग्य आणि गुरुकृपेचं प्रतीक. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तुशास्त्र विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया एक नव्या रहस्यमय वास्तु विषयासोबत. धन्यवाद.